नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अशी केस घेऊन आलो आहे जी इतकी खळबळजनक आहे की तुम्ही म्हणाल, अरे ही खरी आहे की सिनेमा। ही गोष्ट आहे प्रेम संबंधाची, फसवणुकीची आणि एक भावनांनी भरलेल्या खुनाची। ही केस इतकी गाजली की भारतातल्या न्यायव्यवस्थेमध्ये बदल करावे लागले। तर चला आजची केस जाणून घेऊ, के.एम. नानावटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर। कथा आहे 1959 म्हणजे जवळपास 65 वर्षापूर्वीची। मुंबईमधलं एक प्रतिष्ठित नाव कमांडर के.एम. नानावटी। नौदलात मोठ्या हुद्द्यावर असलेले, देशासाठी लढणारे, स्वच्छ चरित्राचे माणूस, स्मार्ट दिसणारे, इंग्रजी बोलणारे, सुसंस्कृत। त्यांची पत्नी सिल्विया, ब्रिटिश स्त्री आणि त्यांचे 3 मुलं। एकदम परिपूर्ण कुटुंब। पण सगळं तसं राहिलं नाही। नानावटींचा एक मित्र होता, प्रेम आहुजा, एक आकर्षक, श्रीमंत आणि थोडा बिनधास्त उद्योगपती, मुंबईतल्या उच्चभ्रू समाजात फिरणारा। सिल्विया आणि प्रेम यांच्यात हळूहळू जवळीक वाढू लागली। नानावटी नेहमी नौदलाच्या कामासाठी बाहेर असायचे। त्या काळात सिल्विया एकटी पडली आणि प्रेम आहुजा तिच्या आयुष्यात आला। कधी संवाद वाढला, कधी भेटीगाठी वाढल्या आणि एक दिवस हे नातं अनैतिक संबंधापर्यंत पोचलं। सिल्विया काही महिने हे लपवत राहिली, पण अखेरच अपराधगंडाने त्रस्त होऊन तिने नानावटींना सगळं सांगून टाकलं। एक संध्याकाळी जेव्हा नानावटी घरी आले, तिने शांतपणे सांगितलं, माझं आणि प्रेमचं संबंध आहे। त्या क्षणी नानावटींच्या पायाखालची जमीन सरकली, पण त्यांनी गोंधळ केला नाही, शिवीगाळही केली नाही। ते शांतपणे बाहेर गेले। पहिल्यांदा ते गेले नौदलाच्या शस्त्रगृहात। तिथून एक पिस्तूल घेतली आणि 6 गोळ्यांची मॅगझीन भरली। मग ते गेले थेट प्रेम आहुजाच्या घरी, मुंबईच्या कफ परेडजवळ। तिथे पोचल्यावर त्यांनी प्रेम आहुजाला थेट विचारलं, तू सिल्वियाशी लग्न करणार आहेस का? प्रेम हसत म्हणाला, मी कुठल्या प्रत्येक बाईशी लग्न करतो का ज्याच्याशी संबंध येतात। बस हे ऐकताच नानावटींचं धैर्य सुटलं। तेवढ्यात त्यांनी पिस्तूल काढली। 3 गोळ्या, एक डोक्यात, एक छातीत आणि एक पोटात। प्रेम आहुजा जागीच ठार। सगळ्यांना वाटलं नानावटी पळतील, पण नाही। हे सरळ गेले डेप्युटी कमिशनर जॉन लोबो यांच्याकडे। पोलीस ठाण्यात जाऊन शांतपणे म्हणाले, मी एका व्यक्तीवर गोळी मारली आहे। हीच गोष्ट त्यांना थोडं महान बनवत होती। गुन्हा केला पण जबाबदारीही घेतली। नानावटींवर खुनाचा गुन्हा IPC 302 अंतर्गत केस दाखल झाली। केस गेली ज्युरी ट्रायलमध्ये, कारण तेव्हा भारतात अजून ज्युरी प्रणाली अस्तित्वात होती। 12 सदस्यांची ज्युरी बसवण्यात आली। कोर्टात नानावटींची प्रतिमा स्वाभिमानी, फसवलेला नवरा म्हणून तयार केली गेली। माध्यमांनी त्यांना हिरो ऑफ द नेशन घोषित केलं। प्रत्येक सुनावणीच्या दिवशी लोक गर्दी करत, मुली फुलं फेकायच्या, बायका लिपस्टिक लावून नोटा उधळायच्या। 23 सप्टेंबर 1959 रोजी ज्युरींचा निकाल लागला। 8 विरुद्ध 1 ने नानावटी निर्दोष। पण मुंबई हायकोर्टने हा निकाल रद्द केला, कारण न्यायव्यवस्थेत भावना चालत नाहीत, कायदा चालतो। 11 मार्च 1960 रोजी हायकोर्टने सांगितलं, हे हत्येचं प्रकरण आहे आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली। केस सुप्रीम कोर्टात गेली। 5 सप्टेंबर 1960ला सुप्रीम कोर्टने हायकोर्टचा निर्णय कायम ठेवला। 8 सप्टेंबरला नानावटींना अर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं। 1963 मध्ये नानावटींची तब्येत खालावली। त्यांना पॅरोलमध्ये बाहेर सोडलं। हे एका बंगल्यात राहत होते। कडक पोलीस बंदोबस्त होता। 16 मार्च 1964ला महाराष्ट्राचे गव्हर्नर विजयलक्ष्मी पंडित यांनी त्यांची शिक्षा माफ केली आणि त्यानंतर नानावटी आपल्या कुटुंबासह कॅनडाला कायम स्थलांतरित झाले। या केसने कायद्यात मोठे बदल घडवले। भारतातून ज्युरी ट्रायल बंद करण्यात आली।
कारण भावना आणि सामाजिक दडपणामुळे न्याय होणं कठीण होतं. ही केस भारतीय न्यायव्यवस्थेत एक टर्निंग पॉईंट ठरली. मित्रांनो, ही होती के.एम. नानावटी केस. एक अशी गोष्ट जिथे प्रेम, फसवणूक, गुन्हा आणि कायदा सगळं एकत्र आलं. ही गोष्ट ऐकून तुम्हाला कोणता चित्रपट आठवतो कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमची मते सांगा. नानावटी यांनी बरोबर केलं का, की त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब करा. कारण असे सत्य घटनांची कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच माझं काम आहे. पुन्हा भेटूया एक नवीन गुन्हा, एक नवा केस घेऊन. तोपर्यंत सजग रहा, सुरक्षित रहा आणि कायद्यावर विश्वास ठेवा. जय हिंद, जय भारत. असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.